नमस्कार मित्रांनो, आजच्या प्रश्नमालिकेतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या समोर आहे। प्रश्न व्यवस्थित वाचा, प्रश्न बघा काय आहे। आजचे जे प्रश्न आहेत ते संपूर्ण तुम्हाला ब्रेक सिस्टीम बाबतचे प्रश्न असणार आहेत। ब्रेक वरती तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात याची इथं आपण एक टेस्ट घेतलेली आहे की ब्रेक मध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे स्क्रीनवरती। काय म्हटलेलं आहे, ब्रेक फेल झाल्यास तातडीने काय करावे। बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे ब्रेक संदर्भामधील। तर ब्रेक जर फेल झाला गाडीचा तर आपल्याला काय करावं असं विचारलेलं आहे। इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि ऑप्शन बघा काय आहे, हॉर्न वाजवावा, हात ब्रेक वापरावा, स्पीड वाढवावा आणि डावीकडे वळावे। चला बघा, अशा पद्धतीचे ट्रिकी प्रश्न असतात, तुम्हाला ऑप्शन वेगवेगळे दिले जाऊ शकतात, परंतु तुम्ही याच्यामध्ये काय करायचं आहे, जे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन व्यवस्थित वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर उत्तर जे आहे ते उत्तर तुमचं द्यायचं आहे। कारण असे हे ट्रिकी प्रश्न असतात आणि या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे पहा मित्रांनो, तर हात ब्रेक वापरावा। बघा, ज्या वेळेला आपल्या गाडीचा ब्रेक फेल होतो त्यावेळेला आपल्याला हँड ब्रेक वापरायचा आहे। ऑप्शन मित्रांनो तुम्हाला इथं कन्फ्युजन वाले देखील दिले जाऊ शकतात। काय मित्रांना वाटेल की हे प्रश्न अतिशय सोपे आहे, परंतु असेच सोप्या प्रश्नांची उत्तरं चुकत असतात। बघा, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, व्हेइकल मध्ये रिव्हर्स गिअर कोणत्या वेळी वापरावा। अतिशय सोपा प्रश्न आहे आणि याचा ऑप्शन दिलेले आहे, थांबलेले असताना, चालू असताना, न्यूट्रल मध्ये आणि ब्रेकिंग वेळी। बघा, ज्यावेळेला आपल्याला रिव्हर्स गिअर वापरायचा आहे तो कोणत्या वेळेला वापरायचा इथं विचारलेला आहे आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे। याचं करेक्ट आन्सर आहे, थांबलेले असताना आपल्याला काय करायचं आहे, रिव्हर्स ब्रेक वापरायचा आहे। याच्यामध्ये तुम्हाला 2 कन्फ्युजन वाले ऑप्शन दिलेले आहेत, थांबलेले असताना आणि न्यूट्रल मध्ये असताना। बघा, याची कदाचित दोन्हीही उत्तर होऊ शकतात। आपण गाडी न्यूट्रल केल्यानंतरच रिव्हर्स मध्ये घेत असतो किंवा गाडी थांबलेली असताना देखील आपण गाडी रिव्हर्स करत असतो। चला पुढचा प्रश्न बघा तुमच्या समोर आहे मित्रांनो, गाडी थांबल्यावर पहिला गिअर का वापरतात। बघा, इथं आपल्याला लॉजिकल प्रश्न विचारलेला आहे, जर गाडी थांबलेली असेल तर पहिला गिअर का वापरायचा। तर गाडी बघा इथं काय म्हटलेलं आहे, चढावड गाडी चालवण्यासाठी शक्ती जास्त लागते म्हणून, ब्रेकिंग साठी आणि इंजिन गरम राहण्यासाठी। अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, ते शक्ती जास्त लागते म्हणून आपल्याला काय करायचा असतो, पहिला ब्रेक जो आहे किंवा पहिला गिअर जो आहे तो गिअर वापरायचा आहे। मित्रांनो सॉरी, इथं ब्रेक म्हटलेला आहे परंतु गिअर आहे, पहिला गिअर वापरायचा आहे। चला पुढचा प्रश्न पहा तुमच्या समोर आहे, ब्रेक म्हणजे काय। बघा, आपल्याला इथं काय विचारलेलं आहे, ब्रेक म्हणजे काय आपल्याला इथं विचारलेलं आहे, वाहनाचा वेग वाढवणारे साधन, वाहनांचा वेग कमी करणारे किंवा थांबवणारे साधन, इंधन बचत करणारे साधन आणि वाहनांचा आवाज वाढवणारे साधन। चला, ब्रेक म्हणजे काय, ब्रेक कशाला म्हणायचं हे आपल्याला इथं विचारलेलं आहे आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, वाहनाचा वेग कमी करणारे किंवा थांबवणारे साधन त्याला काय म्हटलं जातं, ब्रेक असं म्हटलं जातं। चला मित्रांनो, तुम्ही कोणत्याही भरतीची तयारी करत असू द्या, तुमच्यासाठी ही प्रश्नमालिका अतिशय उपयुक्त आहे। त्यासाठी काय करायचंय, तुम्ही उत्तर जे आहेत ते उत्तर कमेंट करायचे आहेत। खूप सगळे विद्यार्थी व्हिडिओ पाहत असतात परंतु खूप कमी विद्यार्थी कमेंट हे करत आहेत उत्तर, तर उत्तर मित्रांनो प्लीज कमेंट करत चला। बघा, पुढचा काय प्रश्न आहे, ड्रम ब्रेक कोणत्या भागात बसविला जातो। ड्रमचा ब्रेक आहे तो कोणत्या भागात बसवला जातो, चाकाच्या आतमध्ये, स्टीअरिंग रॉडला, गिअर बॉक्सला आणि चेसीला। बघा, याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो चाकाच्या आतमध्ये। ड्रम ब्रेक कुठं बसवला जातो, तर चाकाच्या आतमध्ये बसवला जातो। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, प्रश्नांची रेलचेल ही तुमच्यासाठी रोजची रोज येत आहे, तर तुम्ही काय करायचंय, आपल्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे। ड्रायव्हर भरतीच्या प्लेलिस्ट मध्ये जावा, तुम्हाला खूप सगळे व्हिडिओ जे आहेत ते ड्रायव्हर भरती संदर्भामध्ये मिळतील। त्याचबरोबर तुम्ही चालू घडामोडीच्या किंवा जनरल नॉलेजच्या प्लेलिस्ट मध्ये गेला तर तुम्हाला सामान्य ज्ञानावरती देखील खूप सगळे प्रश्न तुम्हाला तिथं पाहायला मिळतील। तर बघा, पुढचा प्रश्न काय आहे, डिस्क ब्रेक कोणत्या वाहनामध्ये जास्त प्रमाणात वापरला जातो। बघा, इथं आपल्याला काय विचारलेलं आहे, तर डिस्क ब्रेक जो आहे तो कोणत्या वाहनांमध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो, जड वाहनात, हलक्या वाहनामध्ये, ट्रॅक्टरमध्ये आणि सायकलमध्ये। चला,
डिस्क ब्रेक कोणत्या वाहनात वापरला जातो हे आपल्याला विचारलेलं आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा, हलक्या वाहनात काय केला जातो, डिस्क ब्रेक जो आहे तो डिस्क ब्रेक वापरला जातो, जड वाहनामध्ये डिस्क ब्रेक वापरला जात नाही। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। जवळपास आपले 200 प्रश्न इथं कव्हर होत आलेले आहे आणि खूप सगळे लेक्चर देखील आपल्याला आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत। ब्रेक पेंडल दाबल्यानंतर दाब कोणत्या भागात जातो? बघा, ब्रेक पेंडल दाबला तर त्याचा जो काही दाब आहे तो दाब कोणत्या भागामध्ये जातो हे आपल्याला विचारलं आहे। गिअरबॉक्स, सिलेंडर मध्ये, स्टेअरिंग मध्ये आणि सस्पेन्शन मध्ये। चला पटपट उत्तर कमेंट करा आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे बघा, तर सिलेंडर मध्ये काय जात असतो, ब्रेक पेंडल दाबल्यानंतर त्याचा जो दाब आहे तो दाब जात असतो। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो तुमच्या समोर आहे, व्हॅक्यूम ब्रेक सिस्टीम कशासाठी वापरली जाते? व्हॅक्यूम ब्रेक सिस्टीम जी आहे ती कशासाठी वापरली जाते आपल्याला विचारलेलं आहे। जड वाहनांसाठी, दुचाकीसाठी, सायकलसाठी आणि ट्रॅक्टरसाठी। व्हॅक्यूम ब्रेक सिस्टीम काय आहे, त्याचे फायदे काय, तोटे काय हे देखील आपल्याला पाहणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो, कारण तुम्हाला कसेही प्रश्न कोणत्याही भागावरती फिरवून विचारले जाऊ शकतात आणि याचं करेक्ट आन्सर आहे जड वाहनांसाठी काय केली जाते, व्हॅक्यूम ब्रेक सिस्टीम जी आहे ती ब्रेक सिस्टीम वापरली जाते। आपण पुढच्या लेक्चरमध्ये व्हॅक्यूम ब्रेक सिस्टीम आणि नॉर्मल ब्रेक सिस्टीम याच्यामध्ये फरक काय असतो, त्याचे फायदे काय, तोटे काय, ते कोणत्या भागांमध्ये लावले जातात याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी काय करायचंय, लेक्चर सिरीज अखंडपणे पाहायची आहे। एअर ब्रेक सिस्टीम कोणत्या वाहनात जास्त वापरली जाते? बघा, एअर ब्रेक सिस्टीम कोणत्या वाहनात वापरली जाते? दुचाकी, सायकल, ट्रक आणि बस आणि रिक्षा। अतिशय सोपं उत्तर आहे मित्रांनो याचं। तर बघा, एअर ब्रेक सिस्टीम जी आहे ती ट्रक आणि बस यासारख्या अवजड वाहनांमध्ये एअर ब्रेक सिस्टीम वापरली जाते। आणि आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न आहे, तोपर्यंत मित्रांनो प्रश्न नीट वाचायचा आहे आणि माझी एक मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर चला प्लीज लगेचच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे। तर प्रश्न बघा, ब्रेक पेंडल दाबल्यानंतर लगेचच कोणता भाग क्रियाशील होतो? बघा, याच्यामध्ये काही मिक्स प्रश्न मी तुम्हाला दिलेले होते आजच्या लेक्चर सिरीजमध्ये। काही अतिशय सोपे प्रश्न होते, काही लॉजिकल प्रश्न होते आणि काही तुम्हाला टेक्निकल प्रश्न देखील विचारलेले आहेत। तर ब्रेक मास्टर सिलेंडर, स्टेअरिंग रॅक, क्रँकशाफ्ट आणि गिअरबॉक्स। चला करेक्ट आन्सर आहे ते करेक्ट आन्सर कमेंट करायचं आहे मित्रांनो। आणि याचं बघा करेक्ट आन्सर काय आहे, ब्रेक मास्टर सिलेंडर। ब्रेक पॅडल दाबल्यानंतर लगेचच ब्रेक मास्टर सिलेंडर जो आहे तो सिलेंडर काय होत असतो, क्रियाशील होत असतो। तर मित्रांनो बघा, असेच महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।